आणि सगळं नुकसान झालंय, तरी सुद्धा कुठलाही शासन दरबारी लोकप्रतिनिधी, लोकांची घरं पडली, ती सोयाबीन पाण्यात आहे, सगळं नुकसान आहे, तर कुणी सुद्धा इथं पंचनाम्याला दखल घ्यायला येणं गेले. माझी एकच नम्र विनंती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून, जर कोण नाही आलं तर आम्ही गावातले तरुण वर्ग आणि आमच्या गावात सगळ्यात मोठा प्रश्न वर्ग 2 जमिनीचा आहे, आणि त्या जमिनीसाठी कुणी सुद्धा दखल घेणं झालंय. कारण आमच्या जमिनी ही सगळ्या आता सध्या पाण्यात आहे, द्या नुकसान आहे सगळ्या. जर कोण नाही आलं तर आम्ही ह्या पाण्याच्या टाकीहून उड्या मारून आत्मदान करणार आहोत. हे आमचा जाहीर इशारा आहे सगळ्याला, तर लवकर दखल घ्यावी. आम्ही सांजेची माणसं, श्रीराम मंदिर देवस्थान जमीन आहे, पण आम्ही शेतकरी आहोत. आम्हाला अनुदान मिळालंच पाहिजे. नाही मिळालं, नाही जर शासनानं दखल घेतली ना, अनुदान जर नाही दिलं तर आज आम्ही आत्मदहन करणार, टाकीहून खाली उड्या मारणार म्हणजे मारणार. मराठीच पळलेली आहे शेतकऱ्याला, आणि तसं बी मराठी पळलेली आहे. कोण सुद्धा लक्ष देणं गेले. या शासनाला कुठलाही विरोधी पक्ष असू द्या, चालू सत्तेतला असू द्या, शेतकऱ्याची जाण ही प्रत्येकाला ठेवलीच पाहिजे. आज शेतकरी जगला तर उद्या तुम्ही जगणार आहो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जी वर्ग 2ची जमीन आहे, ती जमीन बी आमच्या बापदादापासून चालत आलेल्या आहे, त्या देवस्थानच्या असली म्हणून काय झालं, कसणार आम्ही आहो. आम्हीच त्या जमिनी पिकवायला लागल्या, मग त्या जमिनीचं नुकसान झालंय. सगळ्याला सरसगट त्या जमिनीचा सुद्धा अनुदान, काय जी मदत असेल ती मिळाली पाहिजे, हीच आमची प्रमुख मागणी आहे. सांजा गावात नाही मी म्हणलं तर निम्म्यापेक्षा जास्त देवस्थानच्या जमिनी आहेत. या ठिकाणी 1600 एकरच्या आसपास जमीन आहे सांजा गावात. त्या जमिनीचं अनुदान नाही, विमा नाही. त्या शेतकऱ्यांनी करायचं काय? आज इथून प्रत्येक शेतकरी, इथे वरी चाललेला प्रत्येक शेतकरी इथून उड्या हाणायला तयार आहे. आज लवकरात लवकर जर प्रशासन या ठिकाणी नाही आलं तर इथून आम्ही उड्या हाणायला आज तयार आहोत.